Hello friends, my name is Lochan Wandile and I am studying in 6th class. तो माझ्यावर हमला करतो. He attacks on me. तो माझ्यावर हमला करत आहे. He is attacking on me. त्याने माझ्यावर हमला केला आहे. He has attacked on me. तो माझ्यावर हमला करत आलेला आहे. He has been attacking on me. प्रोटेक्ट म्हणजे रक्षा करणे. त्याने माझी रक्षा केली. He protected me. तो माझी रक्षा करत होता. He was protecting me. त्याने माझी रक्षा केली होती. He had protected me. तो माझी रक्षा करत आलेला होता. He had been protecting me. स्केप म्हणजे चित्राचे दृश्य. तो स्वर्गाचे दृश्य पाहिल. He will see heaven scape. तो स्वर्गाचे दृश्य पाहत असेल. He will be seeing heaven scape. त्याने स्वर्गाचे दृश्य पाहिले असेल. He will have see heaven scape. तो स्वर्गाचे दृश्य पाहत आलेला असेल. He will have been seeing heavenscape. Hello everyone, myself Deep Mankar. I have just completed my 10th standard and I am in 11. And I am a student of Jagdish Wandile sir English speaking and personality development classes. My first word is invent. Invent म्हणजे आविष्कार करणे. तो आविष्कार करतो. He invents. तो आविष्कार करत आहे. He is inventing. त्याने आविष्कार केले आहे. He has invented. तो आविष्कार करत आलेला आहे. He has been inventing. माय सेकंड वर्ड इज डोनेट. डोनेट म्हणजे दान करणे. त्याने रक्तदान केले आहे. ही डोनेटेड ब्लड. तो रक्तदान करत होता. ही वॉज डोनेटिंग ब्लड. त्याने रक्तदान केले होते. ही हॅड डोनेटेड हिज ब्लड. तो रक्तदान करत आलेला होता. ही हॅड बीन डोनेटिंग हिज ब्लड. Hello everyone, this is Samrat Kharkar and I am an old student of Jagdish Wandile sir's English speaking and personality development classes, and I am standing in front of you for mumbling the tenses. So my first word is travel. Travel means प्रवास करणे. तो दूरवर प्रवास करेल. He will travel long distance. तो दूरवर प्रवास करत असेल. He will be traveling long distance. त्याने दूरवर प्रवास केले असेल. He will have traveled long distance. तो दूरवर प्रवास करत आलेला असेल. He will have been traveling long distance. So my next word is slap. Slap means कानाखाली वाजवणे. तो तिच्या कानाखाली वाजवेल. He will slap her. तो तिच्या कानाखाली वाजवत असेल. He will be slapping her. त्याने तिच्या कानाखाली वाजविले असेल. He will have slapped her. तो तिच्या कानाखाली वाजवत आलेला असेल. He will have been slapping her. So my next word is borrow. Borrow means उसने घेणे. तो काही पैसे उसने घेईल. He will borrow some money. तो काही पैसे उसने घेत असेल. He will be borrowing some money. त्याने काही पैसे उसने घेतले असेल. He will have borrowed some money. तो काही पैसे उसने घेत आलेला असेल. He will have been borrowing some money. So my next word is punch. Punch means मुक्का मारणे. तो त्याच्या पोटावर मुक्का मारेल. He will punch on his stomach. तो त्याच्या पोटावर मुक्का मारत असेल. He will be punching on his stomach. त्याने त्याच्या पोटावर मुक्का मारला असेल. He will have punched on his stomach. तो त्याच्या पोटावर मुक्का मारत आलेला असेल. He will have been punching on his stomach. हॅलो गाईज, आय एम उत्कर्ष नितीन धात्रक. ट्रस्ट म्हणजे विश्वास करणे. तो माझ्यावर विश्वास करेल. ही विल ट्रस्ट मी. तो माझ्यावर विश्वास करत असेल. ही विल बी ट्रस्टिंग मी. त्याने माझ्यावर विश्वास केला असेल. ही विल हॅव ट्रस्टेड मी. तो माझ्यावर विश्वास करत आलेला असेल. ही विल हॅव बीन ट्रस्टिंग मी. रिस्पेक्ट म्हणजे इज्जत देणे. तो मला इज्जत देईल. ही विल रिस्पेक्ट मी. तो मला इज्जत देत असेल. ही विल बी रिस्पेक्टिंग मी. त्याने मला इज्जत दिली असेल. ही विल हॅव रिस्पेक्टेड मी. तो मला इज्जत देत आलेला असेल. ही विल हॅव बीन रिस्पेक्टिंग मी. असिस्ट म्हणजे मदत करणे. तो माझी मदत करेल. ही विल असिस्ट मी. तो माझी मदत करत असेल. ही विल बी असिस्टिंग मी. त्याने माझी मदत केली असेल. ही विल हॅव असिस्टेड मी. तो माझी मदत करत आलेला असेल. ही विल हॅव बीन असिस्टिंग मी.